पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली। यावेळी FTA-सह 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि काही घोषणा करण्यात आल्या। वर्ष 2030च्या दिशेनं एक संयुक्त भारत युरोपीय संघ, व्यापक धोरणात्मक अजेंडा, RBI आणि युरोपीय सिक्युरिटीज अँड मार्केट ऑथॉरिटी यांच्यातील सामंजस्य करार, सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी, भारत EU माहिती सुरक्षा करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा, परिवहनासंदर्भात सहकार्यासाठी व्यापक आराखड्यावरील सामंजस्य करार, आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादात सहकार्याबाबत NDMA आणि युरोपीय नागरी संरक्षण आणि मानवतावादी मदत संचालनालय यांच्यातील प्रशासकीय व्यवस्था, हरित हायड्रोजन कृती दलाची स्थापना, 2025 ते 2030 या कालावधीसाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावरील भारत EU कराराचं नूतनीकरण, महिला आणि युवकांसाठी डिजिटल नवोन्मेष आणि कौशल्य केंद्रासंदर्भात भारत EU त्रिपक्षीय सहकार्याअंतर्गत 4 प्रकल्प संयुक्तपणे राबवण्यासाठी करार, अशा करारांचा यामध्ये समावेश आहे। संरक्षण मंत्री